श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे धनत्रयोदशी। तुम्हा सर्वांना आमच्याकडून धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे का प्रज्वलित केले जातात, त्याचं किती महत्त्व आहे आणि हे दिवे कुठे कुठे ठेवायचे। धनतेरसच्या दिवशी 13 दिवे लावणे खूप शुभ समजलं जातं, त्यामुळे सुखशांती लाभते। तर अशा या 13 दिव्यांचं महत्त्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप छान माहिती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करते। या दिवशी घरात कुबेराची पूजा करून पुढील वर्षभर घरात आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच धन्वंतरीची पूजा करून आरोग्याच्या देवतेकडे उत्तम आरोग्याची प्रार्थना केली जाते। तसेच ऐश्वर्य आणि सुख समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते। या दिवशी सोन्या चांदीची तसेच शुद्ध धातूच्या भांडीची सुद्धा खरेदी केली जाते। तसंच या दिवशी 13 दिवे लावण्याची परंपरा असते। धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य देवता धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते। या दिवशी धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। आता 13च दिवे का प्रज्वलित करायचे, तर बघा, वसुबारस म्हणजे 12वा दिवस म्हणून आपण या दिवशी 12 दिवे प्रज्वलित करत असतो। धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते। त्रयोदशी असल्यामुळे या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे। त्रयोदशी असल्यामुळे 13 या अंकाला या दिवशी विशेष महत्त्व असतं। म्हणजे या दिवशी 13 दिवे 13 ठिकाणी दान केले जातात, दीपदान केलं जातं। असं केलं तर तुम्हाला याचं फळ 13 पटीने मिळत असतं। त्यामुळे या दिवशी तुम्हाला 13 दिवे प्रज्वलित करायचेच आहेत। तर आता हे 13 दिवे तुम्ही कणकेचे पण बनवू शकता। तुम्हाला वेळ असेल तर जरूर बनवा, नसेल तर मग मातीच्या आपल्या 13 पंत्या मिळतात, त्या घेतल्या तरी पण चालतील। मी स्वतः सुद्धा मातीच्याच पंत्या वापरते। शेवटी श्रद्धा खूप महत्त्वाची असते। आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। त्यामुळे तुम्ही कणकेच्या किंवा मातीच्या पंत्या सुद्धा घेऊ शकता। या पंत्यांमध्ये आपल्याला 2 वातींची एक वात घालायची आहे, म्हणजे सिंगल वात घालायची नाही, कारण सिंगल वात अशुभ कार्यामध्ये वापरली जाते। तर 2 वातींची एक वात करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे। तसेच आपण जे 13 दिवे लावणार आहोत तर त्यामध्ये शक्य झालं तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल अवश्य घाला, आणि जर जमलंच नाही तर मग तुम्ही आपल्या घरातील रेग्युलर तेल आहे ते सुद्धा वापरलं तरी पण चालेल। त्यामध्ये 12 दिवे तुम्ही तेलाचे करायचे आहेत आणि एक दिवा आहे तो शुद्ध तुपाचा, असे मिळून आपल्याला 13 दिवे या दिवशी घ्यायचे आहेत। धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे दीपदान करायचं असतं। तर धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। तर ही धनतेरसची पूजा सायंकाळी केली जाते आणि पूजा झाल्यानंतर मग दीपदान करायचं असतं। असंही दिवाळीच्या दिवसांमध्ये बघा, आपण आपल्या अंगणामध्ये भरपूर दिवे लावत असतो, दिव्यांची सजावट करत असतो। तर या दिव्यांचा वापर सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता। या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला 13च दिवे लावायचे आहेत। 13 पेक्षा थोडंसं जास्त पण लावू शकता, मात्र 13 पेक्षा कमी दिवे या दिवशी लावू नका। तर पूजा झाल्यानंतर एका ताटामध्ये सर्व दिवे तेलवाती घालून घ्यायचे। त्यानंतर पूजा झाल्यावरती हे सर्व दिवे आपल्याला देवासमोरच पूजेसमोरच प्रज्वलित करायचे आहेत। या दिवशी 13 दिवे लावले जातात, म्हणजे यातील प्रत्येक दिवा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे। तर आता हे 13ही दिवे कुठे कुठे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। जर शक्य झालं तर तुम्ही त्या त्या ठिकाणी अवश्य ठेवा, आणि काही कारणास्तव तुम्हाला शक्य झालंच नाही तर मग तुम्ही अंगणामध्ये किंवा घराच्या समोर काहीतरी सजावटीसाठी हे दिव्यांचा वापर करू शकता। म्हणजे जसं की आपण दारासमोर दिव्यांची रांगोळी काढू शकता, जसं की स्वस्तिकच्या रूपामध्ये तुम्ही या दिव्यांचा वापर करू शकता। असं पण केलं तरीही चालेल। तर ज्या ठिकाणी आपण धनतेरसची पूजा मांडलेली आहे त्या पूजेसमोर हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आणि या सर्व दिव्यांनी त्या पूजेसमोर ओवाळायचं। त्याचबरोबर घरातल्या सर्व देवांना सुद्धा ओवाळायचं। या दिवशी 13 दिवे प्रज्वलित केल्याने 13 पटीने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळे या दिवशी 13 दिवे अवश्य लावावेत। आता हे दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावावेत याबद्दल मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी तुम्ही जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो तुळशी समोर ठेवायचा। पहिला दिवा तुळशी समोर ठेवायचा, यामुळे घरात सुख समृद्धी शांतता नांदते। घरातल्या मुख्य दरवाजासमोर तुम्ही एक दिवा लावायचा। असंही दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्हीकडे 2 दिवे लावतोच, तर यातील एक दिवा तुम्ही तिथे ठेवला तरी पण चालतील किंवा 2 ठेवले तरी पण चालतील।
यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा पसरते। त्यातला एक दिवा देवघरात ठेवायचा, देवघराच्या समोर ठेवला तरी पण चालेल किंवा लक्ष्मी देवी समोर ठेवावा। आयुष्यात धन आणि यश मिळावं यासाठी तो दिवा लावला जातो। घरातल्या खिडकीपाशी जरी एक दिवा लावला तरी पण चालेल, त्यामुळे नकारात्मक व वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद यामुळे मिळते। त्यानंतर एक दिवा तुम्ही घरातल्या हॉलमध्ये सर्वात उंच ठिकाणी लावावा, यामुळे घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं। त्याचबरोबर या दिवशी घराच्या बाहेर कचरा ठेवण्याच्या जागेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे, कारण आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर फेकण्याचं काम हे कचरापेटी करत असतं, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तसेच जलदेवतेसाठी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ, पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा जार काही जरी ठेवत असाल तर जलदेवतेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। तसेच तुमच्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात सुद्धा एखादा दिवा दान करावा, यामुळे घरात सुख समृद्धी नांदते। त्याचबरोबर एक दिवा अग्निदेवतेसाठी, तुम्ही चुलीवरती किंवा स्वयंपाक गॅसवरती करत असाल तर गॅससमोर किंवा चुलीसमोर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे। गॅससमोर ठेवणार असाल तर शक्यतो सावधानी बाळगा किंवा फक्त तो दिवा तिथे नेऊन गॅसला ओवाळून पुन्हा देवापाशी आणून ठेवला तरी पण चालेल। तसेच एक दिवा आपल्या पितरांसाठी, तुमच्या घरामध्ये मृत व्यक्तीचे फोटो असतील तर त्यासमोर एखादा ठेवावा किंवा घराच्या छतावर ठेवला तरी पण चालेल। अशा प्रकारे मी ज्या ज्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते दिवे तिथे ठेवले तरी पण चालतील। आणि जरी तुम्हाला शक्य झालंच नाही तर हे सगळे दिवे तुम्ही धनतेरसची ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी हे सगळे दिवे असे ओळीने ठेवले तरी पण चालतील। किंवा घराच्या बाहेर आपण खिडकीवरती, मुख्य दरवाजामध्ये 2, त्याचबरोबर पुढे पॅसेज असेल, आपलं अंगण असेल तर त्या अंगणामध्ये सुद्धा ठेवले तरी पण चालतील, कारण घरात सुद्धा ठेवणं धोकादायकच आहे। लहान मुले असतात किंवा तुमचं घर खूप लहान असेल, आधीच पूजा मांडणी झालेली असते, त्याबरोबरच बरंचसं काहीचं दिवाळीचं म्हटलं की खूप गडबड असते, सगळेजण कामात व्यस्त असतात, त्यामुळे शक्यतो हे दिवे तुम्ही अंगण असेल तर अंगणामध्येच सजावटीसाठी वापरू शकता। फक्त या दिवाणी ओवाळून तुम्ही घराच्या बाहेर हे दिवे लावले तरी पण चालतील किंवा अशा प्रकारे पूजेसमोर ठेवले तरी पण चालतील। तर या दिवशी नुसती खरेदीच नसून दिवे सुद्धा लावले जातात आणि याला खूप महत्त्व आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावले तर आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धीचे आगमन होते, घरातील सर्व दुःख नाहीसे होते आणि याचं फळ सुद्धा तुम्हाला 13 पटीने मिळेल। त्यामुळे तुम्ही सुद्धा आज धनतेरसच्या दिवशी सायंकाळी 13 दिवे नक्कीच प्रज्वलित करा। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।